आपण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणून काम करत होते, पण आज तुम्हाला राष्ट्रवादीने तिकीट डावलंय, त्याचे कारण काय सांगू? बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादीशी प्रामाणिकपणे काम करीत राहिलो होतो. मला तिकीट निश्चित आहे हे समजलं होतं, परंतु काही कारणास्तव किंवा सहकारातील नेत्यांच्या दबावापोटी आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार असतील माऊली आबा कटके यांच्यावरती आलेल्या दबावामुळे ते तिकीट कट झालं. तर ते का कट केलं, काही ना का नाही कट केलं, हे त्याची सर्व कारणे त्यांना माहीत असतील. आता ज्या सद्यस्थितीत अचानक भाजपमध्ये जाण्याची वेळ आली तिकीट कट केल्यामुळं, तर कमळ हा देशातील सर्वात नंबर 1चा पक्ष आहे. तर तिकीट कट केलं म्हणून आपण खचून जाऊन लोकांच्यात आपण जी सेवा करतोय किंवा जे कामं करतोय त्यातून लगेच बाहेर पडणे हे आपल्याला एवढं सहजासहजी शक्य नाही. त्याच्यामुळं ज्या पक्षाचं तिकीट मिळलं तोही पक्ष देशात अतिशय मोठा आहे, त्यांची राज्य सत्ता आहे आपल्या पक्षाची, देशात भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार, महानगरपालिका पंचायत समिती महानगरपालिकांना भाजप सरकार, आता जिल्हा परिषद पंचायत समितीला नक्कीच भाजप सरकार येईल वर कमळ फुलेल. यामुळे आणि विकासाला वाव मिळेल, विकास करता येईल. सरपंच काळात असंख्य कामं केलेली आहे, कार्य अहवाल आहे, ह्याच्यात असंख्य कामं आहेत, अनेक कामं आहेत. मी काय म्हणजे नुसतं बोलतोय आणि सांगतोय असं काही नाहीये. जे कामं केलं त्याच्या बळावरती मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. मला पाठिंबा सामान्य जनतेचा आहे. माझ्या पाठीमाग आदरणीय प्रदीपदादा कंद असतील, त्यानंतर तालुका अध्यक्ष आमचे मंगेशजी कानकटे असतील बीजेपीचे, आणि गावागावातील सर्व ग्रामस्थ, कोरेगाव मूळचे ग्रामस्थ, मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्कीच कोरेगाव मूळ पंचायत समिती गाणातील ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी मला स्वीकारतील आणि पुढे काम करण्याची संधी देतील, एवढंच मी सांगतो. पुढे भविष्यात जसे आतापर्यंत कामं करत आले तसे असंख्य प्रश्न आहेत, दवाखान्याचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे, आरोग्यविषयक आणि अशा असंख्य प्रश्न आहेत. ते सोडवण्याचं मी प्रामाणिकपणे काम करीन. तळागाळात शैक्षणिक प्रश्न आहे मुलांचे वगैरे, तेही सोडवण्याचं काम करीन. एवढंच मी व्हिजन घेऊन भविष्याच्या दृष्टीने मी लोकांच्या समोर मतं मागायला जात आहे आणि नक्कीच मतदार राजा मला स्वीकारेल.